चला ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्यामध्ये दुसरा अध्याय आणि पाचवा ब्राह्मण. पाचव्या ब्राह्मणामध्ये 13 मंत्र पूर्ण झाले. 14वा मंत्र आपण मागच्या वेळेस सुरू केला होता आणि तो थोडा झाला पण पूर्ण नाही झाला, म्हणून त्याची आपण परत एकदा संक्षिप्त पुनरावृत्ती त्याची सुरुवातीची करून तो मंत्र पहिल्यांदा परिपूर्ण करूया आणि नंतर पुढे जाऊया. तेव्हा 14व्या मंत्रातला जो विषय आहे तो व्यवहार जो असतो तो द्वैतामध्ये असतो आणि परमार्थ जो असतो तो अद्वैत असतो. तो परमार्थाचा संबंध अद्वैत तत्वाची आहे आणि व्यवहार मात्र इथे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतो म्हणजे व्यवहार होत असतो. तेव्हा व्यवहार हा द्वैतामध्ये असतो आणि परमार्थ हा अद्वैत स्थितीमध्ये असतो, असा त्याचा प्रमुख अर्थ आहे. तेव्हा हा विषय घेऊन प्रश्न असा विचारलेला आहे की शरीरपातानंतर, शरीराचा त्याग झाल्यानंतर त्याची संज्ञा कशा प्रकारे राहत नाही, तर त्यावर ते दाखवतात की त्यानंतर त्याला आपण काही उल्लेखच करत नाही. शरीर गेलं म्हणजे ते भस्मभूत झालं आणि त्याच्यानंतर त्याचं काही अस्तित्व राहत नाही असं आपण म्हणतो. त्याच अर्थाचा हा संस्कृत मंत्र आहे, तो मागच्या वेळेस आपण पाहिला. त्याचा अर्थ काय ते पाहून आपण पुढे जाऊया. की जेथे अविद्या अवस्थेमध्ये द्वैतासारखे होत असते, तेच अन्यासाचा गंध घेत असतो, अन्यास पाहत असतो, अन्यास ऐकत असतो, अन्यास अभिवादन करत असतो, अन्याचे मनन करत असतो आणि अन्यास जाणत असतो. म्हणजे या ठिकाणी दोन अन्य आणि अन्य दोन अन्यामध्ये परस्परांमध्ये व्यवहार आहे आणि हा व्यवहार जो आहे तो होताना द्वैत हे सिद्ध करावं लागतं की दोघांचं अस्तित्व आहे आणि दोघांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. हे केव्हा आपण पाहतो की ज्यावेळेस आपण व्यवहार करतो, आणि व्यवहार केव्हा होतो ज्यावेळेस आपली जीवस्थिती असते तेव्हा. जेव्हा आत्मस्थिती आहे तेव्हा कोण कोणाशी व्यवहार करणार ना, कारण सगळीकडे तोच आहे पूर्ण भरलेला. म्हणून व्यवहारामध्ये हे द्वैत असतं आणि म्हणून अन्यास ची व्यवहार करत असतो. तर तो हा विविध व्यवहार आहे जो गंध घेणे, ऐकणे, अभिवादन करणे, मनन करणे इत्यादी. हे सगळे जे आहे ना, हे दोन भिन्न भिन्न व्यक्तिमत्वाशी असलेले व्यवहार आहेत. परंतु जेथे ह्याच्यासाठी सर्व आत्माच होऊन गेलेला आहे, तेथे कोणाच्याद्वारे कोणाचा गंध घेणे म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर, अद्वैत स्थिती झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही. त्यामुळे कोण कोणाच्या द्वारे गंध घेतो, कोण कोणाच्या द्वारे पाहतो, कोण कोणाच्या द्वारे ऐकतो, कोण कोणाच्या द्वारे अभिवादन करतो आणि कोण कोणाच्या द्वारे मनन करतो, सगळं एकच आहे. आणि कोण कोणास जाणतो, कारण जाणण्याची प्रक्रिया आहे आत्मस्वरूपामध्ये ही पूर्ण विलीन झालेली असते. त्यामुळे तिथे भेद नाही, भिन्नता नाही, द्वैत नाही. त्यामुळे असा कोणताही व्यवहार त्याच्यात होत नाही ज्याच्याद्वारे ह्या सर्वांस आपण जाणू शकतो. त्याला मात्र कोणाच्याद्वारे जाणावे, म्हणजे आता आत्मस्थितीमध्ये जेव्हा जातो मनुष्य तेव्हा भिन्न असं काही राहतच नाही. तर मग त्या आत्मतत्वाला कोणी जाणावं हा तिथे प्रश्न विचारला आहे. आणि सर्वत्र एकच तत्व जेव्हा होतं तिथे द्वैत नाहीच, दोन नाहीच आहे तिथे. तेव्हा दोन नाही तर एकच जर असेल, तर एकच असेल तर त्या एकाला कुणी जाणावं आणि त्याच्याशिवाय अन्य जाणण्याकरता कोणीच नाही आहे, असा मैत्रेयीने प्रश्न विचारला. तेव्हा मैत्रेयीला सांगताना विज्ञातास कोणाच्याद्वारे जाणावे असा हा प्रश्न आहे, असा 14व्या मंत्रातला मूळ प्रश्न आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की इथे, कारण की जेथे या अविद्याकल्पित हे देहेंद्रिय संघात रूपाने उपाधीने उत्पन्न झालेले जे विशेषात्म रूप, जे खिल्य भाव म्हणजे काय की जो मिठाचा खडा, आपण मागच्या वेळेस दृष्टांत पाहिला की जो मिठाचा खडा पाण्यापेक्षा भिन्न आहे, परंतु जेव्हा पाण्यामध्ये तो टाकला तेव्हा तो विरघळून पाण्याच्या प्रत्येक अंशामध्ये तो खारटपणा येतो. तसा तो खिल्यभाव जोपर्यंत ते मीठ आहे, जोपर्यंत जीव आहे, जोपर्यंत जीवभाव आहे, जोपर्यंत द्वैत आहे, तेव्हा खिल्यभाव हा जो आहे तो द्वैतासारखा आहे. आणि परमार्थता अद्वैत ब्रह्मामध्ये हा द्वैताच्या समान तो भिन्न असतो. अर्थात आत्म्यापासून भिन्न पदार्थासारखेच प्रतीत होत असते, परंतु खऱ्या अर्थाने सर्व काही एकच आहे. आत्मस्वरूपामध्ये भेद नाही, भिन्नता नाही, अभेद्यता आहे. हेच त्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे त्या आत्मतत्वाला कोण जाणू शकतो हा प्रश्न आहे याच्यामध्ये. की द्वैतच नसेल तर मग जाणण्याची प्रक्रिया थांबते का? आणि जाणण्याची प्रक्रिया जर थांबत असेल तर तिथे ज्ञानाचा संबंध येतो का नाही येत? कारण त्या आत्मतत्वालाच आपण ज्ञानस्वरूपच असं म्हटलेलं आहे.
परंतु लक्षात घ्या की आत्मतत्वाला ज्ञानी म्हटलेलं नाहीये, तर ज्ञानस्वरूप म्हटलेलं आहे. आणि जेव्हा ज्ञानस्वरूप हा शब्द वापरला तेव्हा अद्वैत सिद्धांताचा संबंध येतो. आणि जेव्हा ज्ञानी म्हटल्यानंतर एक अज्ञानी असतो आणि एक ज्ञानी असतो. इथे द्वैत भाव आहे. तेव्हा हा द्वैत भाव कुठे आहे आणि अद्वैत स्थिती काय आहे? तर अद्वैत स्थितीमध्ये भावाचा संबंध नाही, भावातीत स्थिती येते. असं हे पूर्ण निवेदन आहे आणि हे विवेचन आहे. तेव्हा ह्याच्यावर शंका अशी विचारली की परंतु द्वैतापासून ही उपमा दिल्या जाण्यावर कारण तर द्वैताची पारमार्थिक सिद्धता होत असते. म्हणजे ह्यांनी सांगितलं की द्वैताच्या माध्यमातूनच तुम्ही अद्वैत दाखवलेलं आहे. तसं मीठ हे पाण्यापासून भिन्न हे द्वैत सांगितलं आणि मिठाचं ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये मिठाची शिळा टाकली तेव्हा ते सबंध पाणी जे आहे ते खारं होतं आणि मग अद्वैत स्थितीचं आपण त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तेव्हा उपमा मात्र आपण दिली ती द्वैताचीच दिली आणि द्वैताच्या उपमेतून आपण या परमार्थाच्या सिद्धांताला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा नाही ना की द्वैत हेच पारमार्थिक आहे आणि त्याचाच आधार घेऊन तुम्ही पारमार्थिक सत्य जे सांगितलंय अशी ही ह्याच्यावर शंका विचारली. त्याच्यावर समाधान करताना त्या शंकेचं असं नव्हे, कारण की विकार वाणीने आरंभ होतो. विकाराचा संबंध हा वाणीशी आहे आणि तो नाममात्र आहे. वाणी बंद झाली की विकार संपला. इंद्रियाचा संबंध हा विकाराशी आहे. इंद्रियाचा संबंध हा विषयाशी आहे. त्या विषयाचा संबंध येणं हा विकार आहे. त्यामुळे त्या इंद्रियांनी जर आपल्या मूळ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तो जर विलीन झाला तर तिथे विकार निर्माण होणार नाही. तेव्हा अन्य एक श्रुती अशी सांगते की एकच अद्वितीय ब्रह्म आहे आणि हा आत्माच सर्व काही आहे अशी देखील श्रुती आहे. आणि म्हणून तेथे कारण की द्वैता समान राहत असतो या कारणाने परमात्म्याचे खिल्य रूप तो अपारमार्थिक आत्मा पडलेल्या या चंद्रादी प्रतिबिंबाच्या समान भिन्न आहे. म्हणजे हे भिन्नता जी आहे ती भासमान आहे हे सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. त्या प्रतिबिंब हा शब्द जरी वापरला तर प्रतिबिंबाला म्हटलं तर अस्तित्व आहे आणि म्हटलं तर अस्तित्व नाहीये. त्यामुळे ह्या प्रतिबिंबाच्या उदाहरणामध्ये दृष्टांत सांगत असताना दृष्टांत जरी तो प्रकृतीचा दिला असेल तरी त्याचा निर्देश जो आहे तो आत्मतत्वाकडे आहे. म्हणून परमार्थाचे सुद्धा तुम्हाला जर ओळख करून घ्यायची असेल तर तुम्हाला प्रकृतीच्या माध्यमातून ही ओळख करून द्यावी लागेल. जसं आकाशातून उडणारा पक्षी आहे, त्या पक्षाला लहान मुलाला तो पक्षी दाखवताना आपण आपल्या अंगुलीने निर्देश करतो आणि तो निर्देश करताना जर मूल फारच लहान असेल तर फक्त बोटापर्यंतच पाहिल. पण मूल जर थोडंसं वाढलं असेल, बोट ज्या दिशेने दाखवतं त्या दिशेने पुढे पाहून तो पक्षाला पाहिल. तसं या बोटाचा संबंध प्रकृतीशी आहे आणि त्या आकाशातून उडणाऱ्या पक्षाचा संबंध हा या आत्मतत्वाशी आहे. तसं या बाबतीत सुद्धा आपल्याला पाहता येईल की हे जे दृष्टांत सांगितले खिल्य भाव म्हणजे शिळा, ही शिळा जी आहे ही मिठाची शिळा आहे आणि ती सिंधू नदीमध्ये पडल्यामुळे त्याचं सैंधव निर्माण झालं आणि म्हणून तो खारटपणा आला. तर सिंधू सुद्धा वाहतं जल आहे ह्याला सिंधू म्हणतात. सिंधूची व्याख्याच अशी आहे की जे वाहतं पाणी आहे त्याला सिंधू असं म्हटलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये जर मिठाचा खडा पडला, त्याच्यामध्ये जर त्याची प्रकृतीचा भाव जर बदलला तर ते सैंधव होतं आणि सैंधव म्हणजेच मीठ. हा आपण व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो. तेव्हा सैंधव होण्याची प्रक्रिया ही प्रकृती संबंधाने झालेली आहे. परंतु मूळ स्वरूप त्याचं जे आहे ते जे आहे ते अद्वैत सिद्धांताप्रमाणे केवळ जलच आहे. खारट जल असलं तरी त्या खारट जलाचा आधारभूत तत्व जे आहे ते केवळ जल आहे. त्याप्रमाणे ही जी प्रकृती दृश्यमान जरी असली तरी त्यात अदृश्य तत्व जे आहे ते आत्मतत्व आहे. आणि त्या कारणाने विकार हा जो आहे तो वाणीमुळे आरंभ झालेला आहे. मुळातून विकार नाही अशी अन्य श्रुती आहे. आणि एकच अद्वितीय ब्रह्मस्वरूप आहे. हाच आत्मा जो आहे तो सर्व काही आहे अशा प्रकारची श्रुती आहे. आणि म्हणून तेथे कारण की द्वैता समान राहत असते या कारणाने परमात्म्याचे जे खिल्य रूप आहे ते अपारमार्थिक आत्मा पडलेल्या त्या चंद्रादी प्रतिबिंबाच्या समान असून ते भिन्नत्व दाखवत असतो. परंतु त्याचं तशा अर्थाने अस्तित्व नसतं. दाखवणे आणि असणे ह्याच्यात भेद आहे. तर त्यामुळे हा भेद समजणं खूप आवश्यक आहे. तर त्याप्रमाणे आपण तसा अभ्यास करावा. अर्थात परमात्म्यापेक्षा इतर गंध घेणारे हे जे घ्राणेंद्रिय आहेत ते गंध घेण्यास योग्य पदार्थाचाच गंध घेत असतील. ते आत्म्याचा गंध घेऊ शकत नाहीत. परमात्म्याचा गंध होऊ शकत नाही. येथे जे इतर हा इतरम असं जे सांगितलं गेलं आहे तर तो कर्ता आणि त्याचं कर्म हे कारकाच्या प्रदर्शित करण्यासाठी आहेत आणि जिघ्रंथी या क्रियेस आणि फलास दाखवण्याच्यासाठी ज्या प्रकारे छिन्नत्ती छेदन
करत असतात आणि कुऱ्हाड उचलून मारणे आणि छेद वस्तूचे दोन खंड करून होऊन जाणे हे दोनही छिन्नती आहे या एकाच शब्दाने सांगितल्या जात असल्या कारणाने त्यापासून क्रियेची समाप्ती होत असते. त्यामुळे एकच शब्द क्रिया आणि त्या क्रियेची समाप्ती दाखवतो. जसं की छिंदंती जे हा जो शब्द आहे तर तो छिंदंती म्हणजे तो त्याचा छेद केला आणि त्याचे खंड पडले हे दोन्ही त्याच एकाच शब्दामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे ह्या क्रियेची समाप्ती सुद्धा त्या शब्दातच असते आणि क्रियेशिवाय त्या फलाची उपलब्धी देखील होत नाही. म्हणून परमात्म्यापासून भिन्न गंध घेणारा आपल्यापेक्षा कोणीतरी भिन्न ह्या घ्राणेंद्रियाच्या द्वारे आणि त्यापासून भिन्न प्राप्तव्य पदार्थाचा गंध घेत असतो. अशा प्रकारे पुढील पर्यायामध्ये समजले पाहिजे. पूर्वीच्या समान ते सर्वांस विशेष रूपाने जाणत असतो आणि ही त्याची अविद्यावान अज्ञानी अवस्था आहे. परंतु जेथे ब्रह्मविद्येच्या द्वारे अविद्येच्या नाशास प्राप्त होऊन गेलेला आहे तेथे ह्या आत्म्यापासून भिन्न अन्य वस्तूचा अभाव होऊन जात असतो आणि जेथे ब्रह्मवेत्याचे संपूर्ण नामरूपादी आत्म्यातच लीन केल्या जाण्यावर ते तर आत्माच होऊन गेलेले आहेत, तेथे कोणत्याही इंद्रियाच्या द्वारे कोणाचाही गंध घेण्यास योग्य पदार्थ असा मिळणारच नाही. कारण की सर्वच जागेवर क्रिया तर कारकच सिद्ध होत असतो आणि म्हणून कारकाचाच जर अभाव होऊन गेला तर क्रिया ही संभवतच नाही आणि क्रिया न होण्यावर फल देखील राहत नाही. तेव्हा ब्रह्मवेत्याच्या असा कोणताही व्यवहार राहत नाही की तो तर सर्वांचा आत्मा आहे आणि त्याच्या दृष्टीमध्ये आत्म्यापेक्षा भिन्नकारक क्रिया अथवा फल असतच नाही आणि न कोणाच्याही अनात्मा राहत असतो, न सर्व काही आत्माच होऊ शकतो. म्हणून अनात्मत्व तर अविद्येने कल्पित आहे. वास्तवात तर आत्म्यापेक्षा भिन्न कोणत्याही वस्तूचे अस्तित्वच नसते आणि म्हणून पारमार्थिक आत्मिकत्वाचे हे ज्ञान जे आहे ते ज्ञान होण्यावर क्रिया कारक आणि फलाची प्रतीती होणे हे संभवच नाही. कारण हे केवळ कारकावर अवलंबून आहे. जिथे कारकच राहिला नाही तर त्या ठिकाणी क्रिया आणि त्याचे फल हे कुठल्याही प्रकारे तिथे राहू शकत नाही. आणि यामुळे ज्ञानदृष्टीच्याने विरोध होण्याच्या कारणाने ब्रह्मविद्यासाठी क्रिया आणि त्याच्या साधनांची तर सर्वथा निवृत्तीच होऊन जात असते. के न कम असे जे आक्षेपार्थक जे वचन आहे तो प्रकारांतर अनुपत्ती प्रदर्शित करण्यासाठी आहे. कारण की कशा देखील पण प्रकाराने ह्या ब्रह्मवेत्याने क्रिया आणि कारणादी कारकांची उपपत्ती त्याला होऊ शकत नाही. आणि तात्पर्य असं आहे की कोणी देखील कोणत्याही द्वारे कशाही प्रकारे काहीही हे गंध घेऊ शकत नाही ज्यावेळेस तो आत्मस्वरूपात असतो. आणि ह्याच्याशिवाय अविद्या अवस्थेमध्ये देखील जिथे अन्यास पाहिल्या जात असते तेथे देखील ज्याच्याद्वारे ह्या सर्वात जाणत असतो त्यास कोणाच्याद्वारे जाणता येईल. कारण की त्याच्याद्वारे तो जाणत असतो ते इंद्रिय तर त्या विज्ञेय वर्गामध्येच येऊन जात असतात आणि ज्ञात्याच्या जिज्ञासा देखील त्या ज्ञेयामध्येच होत असतात, आपल्यामध्ये होत नाहीत. कारण अग्नी जसे स्वतःला जाळत असतो त्याच प्रकारे आत्मा आपलाच विषय होऊ शकत नाही, त्याच्या ज्ञानास ज्ञान होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याद्वारे ह्या सर्वांस तो जाणत असतो त्या विज्ञात्यास कोणी अन्य अनात्मा कोणत्या कारणाद्वारे जाणू शकतो तर जाणू शकणार नाही. आत्मा हे अनात्म्याने म्हणजे प्रकृतीच्या कोणत्याही विभागाने हे आत्म्याला आपल्याला जाणता येणार नाही. परंतु ज्या अवस्थेमध्ये परमार्थाचा विवेक ठेवणारे ब्रह्मवेत्यासाठी केवळ अद्वितीय विज्ञाताच विद्यमान राहत असतो त्या समयी हे मैत्रीय त्या विज्ञात्यास कोणाद्वारे जाणून घ्यावे हा प्रतिप्रश्न विचारला आहे मैत्रेयीला याज्ञवल्क्याने. आणि मग इथे ह्या प्रतिप्रश्नाच्या बरोबरच हे द्वितीय अध्यायातील चतुर्थ ब्राह्मण जे आहे ते इथे संपन्न होतं. तेव्हा हे चतुर्थ ब्राह्मण इथे संपलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण पंचम ब्राह्मण म्हणजे पुढचं ब्राह्मण आपण घेतोय. तर ह्या पंचम ब्राह्मणाची आता पूर्वपीठिका काय हे आपण पाहूया. तेव्हा याची पूर्वपीठिका अशी आहे की जो कर्माच्या अपेक्षेने राहीत एकटाच अमृत तत्वाचे साधन असतो त्याचे वर्णन करत असतो आणि त्यासच मैत्रीय ब्राह्मण असा आरंभ केला गेला आहे. आणि सर्व संन्यासरूप अंगाने युक्त हे आत्मज्ञानच आहे. आत्माच आत्म्याचं ज्ञान होण्यावर हे सर्व काही ज्ञान आपोआपच होऊन जात असते आणि आत्मा सर्वापेक्षा अधिक प्रिय आहे. या कारणाने आत्म्याचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे
आणि त्याचे श्रवण, मनन आणि निध्यासन केले पाहिजे, हे त्याच्या साक्षात्काराचे प्रकार दाखविले गेले आहेत. त्यामध्ये आत्म्याचे श्रवण तर आचार्य आणि शास्त्राच्या द्वारे केले पाहिजे आणि मनन तर्काने केले पाहिजे. त्यामध्ये तर्क हे दाखविले आहेत की जेथे हे सर्वच आत्मा आहेत अशी प्रतिज्ञा केली आहे. त्यामध्ये एकमात्र आत्म्याचेच सर्वांमध्ये सामान्य रूपाने विद्यमान असणे हे इथे अपेक्षित आहे. एका आत्म्यापासूनच सर्वांचे लीन होणे व ह्या हेतूस दाखविले गेले आहे. इथे अशी शंका केली जात असते की ज्या ज्या एक आत्म्यातच सर्वां समान रूपाने राहणे, त्यापासून सर्वांचे उत्पन्न होणे व त्यामध्ये सर्वांचे लय होणे इत्यादी त्या रूपाचा हेतू असतो, हे असिद्ध असते. या आशंकेची निवृत्तीसाठी हे ब्राह्मण आरंभ केलेले आहे. हे पंचम ब्राह्मणाचा मुख्य जो विषय आहे तो अशा प्रकारचा जो काही विविध प्रकारची कल्पना असते आणि त्या कल्पनेने परस्पर विपरीत विरुद्ध अशा प्रकारच्या संकल्पना उभ्या राहतात, त्या दूर करण्यासाठी हे पंचम ब्राह्मण आहे. कारण की पृथ्वी इत्यादी सर्व जगत हे परस्पर उपकार्य आणि उपकारक रूप असते आणि लोकांमध्ये जो पण पदार्थ परस्पर उपकार्य उपकारक रूप होत असतो ते एक कारणरूप पूर्वक एक सामान्य रूप आणि एक प्रलयस्या प्रलयस्थावाले पाहिल्या जात असते. यामुळे यासाठी या पृथ्वी आदिरूप जगत देखील परस्पर उपकार्य उपकार रूप होण्याच्या कारणाने तसेच झाले पाहिजे, हाच विषय ह्या ब्राह्मणात प्रकाशित केला आहे. अथवा हे सर्वच आत्मा आहे अशी जी प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये आत्म्यापासूनच उत्पत्ती आणि त्याच्यात स्थिती व लय होण्याच्या रूपाने जो हेतू दाखवून देईल, आता या शास्त्रप्रधान मधुब्राह्मणाद्वारे प्रतिज्ञा केलेल्या त्या अर्थाचे पुनश्च नियमन केले जात आहे. आता जो विषय आहे तो शास्त्रप्रधान मधुब्राह्मण आहे. पूर्वीचं ब्राह्मण होतं ते मैत्रीय ब्राह्मण होतं आणि त्यामध्ये आत्मतत्वाची ही चिकित्सा केली होती. मैत्रेयने याज्ञवल्क्यला हा प्रश्न विचारला होता की अमरतत्वाचं मला विवेचन कर, तर ते विवेचन झालं. आता या ठिकाणी शास्त्रप्रधान मधुब्राह्मणाची द्वारे ही प्रतिज्ञा केली आहे की आत्म्यापासूनच सर्व काही उत्पत्ती होते, त्याच्यामध्येच त्याचं स्थित असतं आणि त्यातच ते लय होतं. त्यामुळे जे जे म्हणून काही दृश्यमान आहे ते सर्व प्रकृतीने युक्त आहे आणि ती प्रकृती जी या आत्मतत्वातच निर्माण होते, आत्मतत्वामध्येच ती स्थिर राहते आणि आत्मतत्वातच अंततः विलीन होते. पण शेष राहतं ते आत्माच आहे आणि पूर्वी सुद्धा हे उत्पन्न होण्यापूर्वी जो आहे तोही आत्माच आहे. हे या ठिकाणी शास्त्रप्रधान पद्धतीने मधुब्राह्मणाद्वारे सांगण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्याच्या अर्थात पुनश्च नियमन केले आहे. हे कोणत्या नियमाने होतं हे पण सांगितले आहे. इथे नैयायिक जे दर्शन आहे त्याच्याने त्याची विधिविधान दाखवलेली आहे. परंतु काहीही देखील अर्थ केला जाईल, हे सर्व प्रकाराने जसे शास्त्राने निश्चय केला होता तसाच तर्काद्वारे मनन केलं पाहिजे आणि जसे तर्काने मनन केलं गेलं आहे त्या तर्क आणि शास्त्राने निश्चित केलेल्या अर्थाचाच त्याच प्रकारे निधिध्यासन करण्यासाठी प्रकरणाचे पृथक विभाग करणे हे व्यर्थ आहे. सर्वच तऱ्हेने या ब्राह्मणामध्ये पूर्ववर्ती दोनही अध्यायाचा अर्थाचा उपसंहार केला गेलेला आहे. अशा रीतीने याची ही पूर्वपीठिका आहे. तेव्हा असं सांगितलं आहे की त्या हेतूचे प्रतिपादन करून प्रतिज्ञेस पुन्हा सांगणे हे नियमन म्हटले जाते आणि भर्तृप्रपंचादी अन्य भाष्यकारांनी अशी व्याख्या केली आहे की दुंदुभीच्या दृष्टांताच्या पूर्वीपर्यंत शास्त्रवचन आहे तो श्रोत्रव्य हा अशा प्रकारचा शब्द तिथे वापरला आहे इत्यादी. श्रोत्रव्य ह्या शब्दप्रयोगाने विधिवाक्य सांगितलेलं आहे आणि श्रवणाचे निरूपण करण्यासाठी सांगितले आहे. नंतर मधुब्राह्मणाच्या पूर्वीपर्यंत जे शास्त्रवचन आहे ते युक्ती दाखवताना मंतव्य हा या वाक्यामध्ये मननाचे निरूपण करण्यासाठी सांगितले आहे आणि मधुब्राह्मणाच्या द्वारे निधिध्यासनाची ही पृथ्वी इत्यादीमध्ये मधुदृष्टी आणि त्याची अंतर्वर्ती पुरुषाच्या बरोबर शरीर पुरुषाची अभिन्नता सांगितली. तेव्हा असं हे मधुब्राह्मण आहे आणि त्यात ही मधुदृष्टी सांगितली आहे. तर ती कशी आहे ते आपण आता या पंचम ब्राह्मणामध्ये पाहूया. तेव्हा या पंचम ब्राह्मणाचा जो पहिला मंत्र आहे तो आपण पाहूया. तो मंत्र असा आहे की इयं पृथिवी सर्वेषां भूतानां मध्वस्यै पृथिव्यै सर्वाणि भूतानि मधु
यश्चा समस्यां पृथिव्या तेजोमयो अमृतमया पुरुषो यश्चाम आध्यात्मं शरीरस्तेजोमय अमृतमं पुरुषोय मेव स योयमात्म मेद मेदत अमृतमिदम ब्रह्मेदम सर्वम. याचा अर्थ असा आहे की हे पृथ्वी समस्त भूतांचा मधु आहे. आता मधु हा शब्द थोडासा आधी सांगतो, कारण मधु ब्राह्मण याच्यावर विवेचन आता विस्ताराने असताना मधु म्हणजे काय आणि इथे मधुचा संबंध काय आहे. मधु या शब्दाचा शब्दशः अर्थ मध आहे आणि मधाचा संबंध मधाची जी पोळी असते त्याच्याशी असतो. तेव्हा मधु आणि मध आणि पोळी हे एकरूपच असल्यासारखे असतात. आणि मधुकर मधुकर म्हणजे जी मक्षिका असते की जी मधाची जी माशी असते ती मधमाशी जी आहे ती त्या मधाचा पोळ आणि मध ह्या दोघांशी अत्यंत संबंधित असते. आणि म्हणून मधुकर मधु आणि मधाची पोळी ही असे तीन गोष्टी आहेत. ह्या दृष्टांत रूपाने इथे सांगितले आहे की समस्त जी पृथ्वी आहे ती भूतांचा मधु आहे. भूत म्हणजे हे पंचमहाभूतांनी बनलेली पृथ्वी आहे. आणि मधु याचा दुसरा अर्थ असा आहे की मधु म्हणजे जी प्रिय वस्तू आहे, जी आपल्याला आवडणारी आहे, ज्याच्याशी आपला संपर्क अखंड असावा अशी वाटणारी जी वस्तू आहे ती मधु आहे. तेव्हा त्या अर्थाने आपण हे सर्व ह्याचे पूर्ण विवेचन आपण पाहूया आणि मग आपल्याला आकलन व्हायला मदत होईल. तेव्हा त्याचा ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की ही पृथ्वी समस्त भूतांचा मधु आहे आणि सर्व भूत ह्या पृथ्वीचे मधु आहेत. या पृथ्वीमध्ये जो हा तेजोमय अमृतमय पुरुष आहे आणि जो हा अध्यात्म शरीर तेजोमय अमृतमय पुरुष आहे, हेच तो आहे जो की हा आत्मा आहे. म्हणजे ह्या वाक्याने तो दाखवला आहे. त्यामुळे हे अमृत आहे, हे ब्रह्म आहे, हे सर्व काही आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी आत्मतत्वाचं विवेचन आहे आणि आत्मतत्वाचं विवेचन करताना त्या आत्म्याचा संबंध ब्रह्मांडाशी कसा आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्मतत्व आहे, आत्मा म्हणजेच अमृततत्व आहे. तेव्हा हे ब्रह्मतत्वाचा संबंध ब्रह्मांडाशी कसा आहे आणि ब्रह्मांडामध्ये कोणताही भाग तुम्ही घेतला तरी त्याच्यामध्ये ओतप्रोत म्हणजे अधिष्ठान आणि आविष्कारामध्ये ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त अन्य काहीही नाहीये हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. तेव्हा आपल्याला इथे ब्रह्मतत्व काय आहे, ब्रह्मांड काय आहे आणि ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाचा संबंध काय आहे. तर ब्रह्म हे मधु आहे आणि ब्रह्मांड जे आहे हे त्याचा मधूचा जो मूळ त्या ठिकाणी मधूचा संपर्क येतो ते मधाचं पोळ आहे. आणि त्याच्यामध्ये जो साधक किंवा सिद्ध पुरुष आहे तो तो मधुकर आहे, म्हणजेच ती मधमाशी आहे. असा हा तीन गोष्टीचा या ठिकाणी संबंध येतो. आणि म्हणून याचा अंतिम जो निष्कर्ष येतो तर हे सर्व जे तेजोमय ह्याच्यामध्ये जो अमृतमय पुरुष आहे, या सर्व ब्रह्मांडामध्ये जे ब्रह्मतत्व आहे त्यालाच तेजोमय अमृतमय पुरुष असं म्हटलं आहे. तर तो जो आहे त्यालाच हा आत्मा आहे असं आपण म्हणतो. म्हणजे या वाक्याने तिथे निर्देशित केलं आहे. पण खऱ्या अर्थाने तो कसा आहे तर तेच अमृततत्व आहे आणि तेच ब्रह्मतत्व आहे आणि तेच सर्व काही आहे असा हा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. आता या ठिकाणी थोडासा विषयांतर करून मी असं सांगेन तुम्हाला की आता जे आधुनिक जे तर इथे मी थोडासा आधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा थोडासा संबंध वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. तर तो असा आहे बघा की आता आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI काय. आणि मी एक संकल्पना आता मांडत चाललो आहे, त्याच्यावर विस्ताराने चिंतन चालू आहे. ती म्हणजे युनिव्हर्सल इंटेलिजन्स. तर आता हे युनिव्हर्सल इंटेलिजन्स म्हणजे काय तर त्याची व्याख्या अशी करता येईल की युनिव्हर्सल इज दॅट इंटेलिजन्स की ज्याच्याने पूर्ण ब्रह्मांडाचं नियंत्रण होतं, त्याची व्यवस्था लागल्या जाते आणि त्याचं व्यवस्थापन होतं. असं जे तत्व आहे तर ते युनिव्हर्सल इंटेलिजन्स आहे. आणि ते इंटेलिजन्स सर्वत्र आहे. युनिव्हर्सल म्हणजे ते सर्वत्र सर्वव्याप्त आहे. कारण ते आपल्या शरीरात सुद्धा जे रक्ताभिसरण अन्नपचन वगैरे ते आपण करतच नाही. मग कोण करतो हा जो प्रश्न आहे तर तो कोण करतो तर हे युनिव्हर्सल इंटेलिजन्स म्हणजेच ब्रह्मतत्व करतं. युनिव्हर्सल इंटेलिजन्स म्हणजेच ब्रह्मतत्व आहे आणि तेच ह्या सर्वाचं नियंत्रण करतं आणि तेच याचं व्यवस्थापन करून त्याची व्यवस्था पाहणारं हे व्यवस्थापक जो आहे तेच ब्रह्मतत्व आहे. तर त्या ब्रह्मतत्वाला आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते व्यवस्थापन करणारं, नियंत्रण करणारं आणि ज्याची बुद्धी ही ब्रह्मांड व्याप्त अशी आहे, ती मनुष्याने बनवलेली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अरेंजमेंट्स ऑफ डाटा आहे आणि तो अशा पद्धतीने सॉफ्टवेअरमध्ये जमा केला आहे की त्या डाटावर तुम्हाला इन्फॉर्मेशन
अतिशय वेगाने मिळते. ह्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. पण ब्रह्मतत्व त्याच्या पलीकडे कसं आहे, तर ब्रह्मतत्व या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सर्वव्याप्त असून ते सहजतेने सर्वांचं व्यवस्थापन करणारा व्यवस्थापक आहे. तर त्या व्यवस्थापकालाच हे युनिव्हर्सल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण जर त्याचं अध्ययन करायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की आपल्या जीन्समध्ये सुद्धा ते युनिव्हर्सल इंटेलिजन्स जे आहे ते त्या मॉलिक्युलचं अरेंजमेंट्स करतं आणि प्रत्येकाला कॅरेक्टरिस्टिक जो जीवभाव आहे तो त्या जीन्स म्हणून त्याला मिळतो. हा एक वेगळा दृष्टिकोन मी या सर्व चिंतनामध्ये मी मांडू इच्छितो. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे सगळं विवेचन चालू असताना त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याला पहा आणि तुमच्या लक्षात येईल की हे ब्रह्मतत्व काय आहे, ब्रह्मांड काय आणि ब्रह्मांडाचं व्यवस्थापन कसं होतं आणि त्या व्यवस्थापनामध्ये तो व्यवस्थापक नेमका कोण आहे. तर हा विषय जो आहे ना, ह्या विषयाचं उत्तरच ह्या पूर्ण विवेचनामध्ये तुम्हाला मिळेल. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की ही जी प्रसिद्ध प्रसिद्ध असणारी जी पृथ्वी आहे ती समस्त भूतांचा मधू आहे आणि ब्रह्मापासून स्तंभापर्यंत म्हणजे समस्त भूत प्राण्यांचा ते मधुकार्य आहे. आणि या मधूच्या समानच तो मधू आहे. ज्या प्रकारे एक मधूचा छत्ता अनेक मधुकाराद्वारे तयार केला जातो, त्या छत्ता म्हणजे पोळ आणि मधूचा छत्ता म्हणजे मधाने युक्त असलेलं पोळ. ते मधूचं जे मधाचं पोळ जे आहे ते कोण तयार करत, तर मधुकराद्वारे ते तयार होतं. म्हणजेच ती जी मधमाशी आहे ती मधमाशी त्या पोळालाही तयार करते आणि त्या मधालाही त्या ठिकाणी जमवत असते, त्याचं संचलन करत असते. त्या प्रकारेच ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वी त्या समस्त भूतांच्या द्वारे केली जाते आणि समस्त भूत या पृथ्वीचे मधुकार्य आहेत. म्हणजे ह्याचे मधुकर कोण आहेत, तर ते सगळे भूत आहेत. पंचमहाभूत जे आहेत ते पृथ्वीचे मधुकर आहेत आणि पृथ्वी स्वतः हे मध आहे किंवा त्यामध्ये असलेलं मधाचं ते पोळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. असं त्या ठिकाणी त्या मधु ब्राह्मणाबद्दल सांगितले. याच्याशिवाय या पृथ्वीमध्ये जो हा तेजोमय चिन्मात्र प्रकाशमय आणि अमृतमय आमरण धर्मा हा जो पुरुष असतो आणि हा जो अध्यात्म शरीर आणि शरीरामध्ये राहणारा पूर्वीच्या समान तेजोमय असतो, अमृतमय पुरुष असतो आणि लिंगदेहाचा अभिमानी असतो. तो सर्वच भूतांचा उपकारक होण्याने तो मधू आहे आणि समस्त भूत त्याचे मधू आहेत. ही गोष्ट यश्चाय मत्स्यायम या वाक्याने शब्दाचे सामर्थ्याने जाणली जात असते. अशा प्रकारे हे चारही एक मधु अर्थात समस्त भूतांचे कार्य असते आणि समस्त भूत या चारही कार्याचे युक्त असतात. या जगताचे एक कारण पूर्वकर्ता आहे, या ज्या कारणाने हे उत्पन्न झाले आहेत आणि तेच एक तत्व परमार्थतः ब्रह्मच आहे. त्याच्यापेक्षा भिन्न त्याचे कार्य वाढीने आरंभ होणारा झाल्यास तो विकार नाममात्र असतो. अशा प्रकारे मधूचे या पर्यायांचा तो संक्षिप्त अर्थ आहे. हे तो आहे ज्याच्या विषयात ही जी प्रतिज्ञा केली होती की हे जे काही आहे ते सर्व आत्माच आहे, अशी हेच अमृत आहे. मैत्रेयस जे अमृत तत्वाचे साधन दाखविले गेले आहे तेच हे ब्रह्मतत्व आहे, ज्याचा मी तुला उपदेश करेन. अशा प्रकारे ह्या अध्यायाच्या आरंभीच्या प्रकरणात सांगितले आहे आणि त्याच्यापासून संबंध ठेवणारी जी विद्या जी आहे ती विद्या म्हणजेच ब्रह्मविद्या आहे आणि ह्या नावाने ती सांगितली जाते. आणि हे सर्व काही आहे कारण की ब्रह्मचे ज्ञान जे होण्याने सर्वरूप होऊन जात असते. सर्वत्र सर्वव्याप्त तत्वाशी ती अभिन्नता आणि एकरूपता आहे. असा या मंत्राचा प्रथम मंत्राचा अर्थ आहे. आता द्वितीय मंत्र ह्याच्यामध्ये काय म्हणतो ते बघूया आपण. द्वितीय मंत्र पंचम ब्राह्मण आणि द्वितीय अध्याय. त्यामुळे आता काय मंत्र आहे ते पाहूया आपण. इमा आपहा सर्वेशा भूतानां मधा समापाम सर्वाणि भूतानि मधु यश्चायमासु तेजोमयो अमृतमयः पुरुषो यश्चायम अध्यात्मं रैतसस्तेजोमय अमृतमय पुरुषो यमेव यशो यमात्मेन अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. अर्थ असा आहे की आता आपण पृथ्वीबद्दल बोललो. आता पृथ्वी आणि या मधूचा म्हणजे पंचमहाभूताचा संबंध कसा आहे आणि ते परस्परांचे मधू कसे आहेत हे आपण पाहिलं. आता दुसऱ्या मंत्राचा जो विषय आहे तो ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की हे जे जल आहे, पृथ्वीच्या नंतर जलाचा उल्लेख आहे. हे जे जल आहे ते समस्त भूतांचे मधू आहे आणि समस्त भूत जे आहेत ते ह्या जलांचे मधू आहेत. तेव्हा या जलामध्ये जो हा अमृतमय पुरुष असतो आणि जे हे अध्यात्म तेजस तेजोमय अमृतमय पुरुष असतो, हा तो आहे की हाच तो आत्मा आहे. आणि या वाक्याने तो
दाखवला गेला आहे. आणि त्यामुळे हेच अमृत आहे, हेच ब्रह्म आहे आणि हेच सर्व काही आहे. म्हणजे ह्या ठिकाणी पृथ्वीच्या ठिकाणी आता जलाचा उल्लेख करून ते सांगितले आहे. आणि अशा प्रकारे इथे आशय असा आहे की जल जो आहे तेच मधु आहे आणि अध्यात्म शरीराच्या अंतर्गत रेतसाम मधील जलाची विशेष रूपाने स्थिती असते. कारण रेतापासूनच उत्पत्ती आहे. त्यामुळे रेतसाम मधील जलांची जी विशेष रूपाने स्थिती आहे तेच मधु आहे आणि तेच ब्रह्मतत्व आहे, असं या ठिकाणी सिद्धांत सांगितलेला आहे. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे ते आपण बघूया. क्रमांक 3. आता अग्नीचा विषय, म्हणजे आता पृथ्वी झाली, जल झालं, आता अग्नी आहे. अग्नी सुद्धा अगदी त्याच पद्धतीने सांगितलंय. अयमाग्नी सर्वेषां भूतानां मध्वस्या अग्ने हे सर्वाणि भूतानि मधु यश्चा अस्मिन् अग्नौ तेजोमय अमृतमय पुरुषोयमेव स यो यमा आत्मदे अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. अर्थ असा आहे की अग्नी जो आहे तो समस्त भूतांचा मधु आहे आणि समस्त अग्नीचे मधु जे आहेत ते ते सर्व प्रकारचे भूत आहेत. आणि त्यामुळे या अग्नीमध्ये जो हा तेजोमय अमृतमय पुरुष आहे, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. प्रत्येक ह्या तत्वामध्ये, पंचमहाभूताच्या एकेका तत्वामध्ये तो अमृतमय पुरुष आहे, म्हणजे ते चैतन्य आहे. आणि ते चैतन्य जे आहे ते सर्व काही एकच आहे, त्या ठिकाणी काही भेद नाही आहे. तो कोणतेही महाभूत घ्या तुम्ही, त्याच्यामुळे तो तेजोमय अमृतमय पुरुष आहे असा उल्लेख तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. आणि मग हा जो काही अध्यात्म वाङ्मय तेजोमय अमृतमय पुरुष जो असतो तो हेच आहे, म्हणजे तोच हे ब्रह्मतत्व आहे, ते तोच हा आत्मतत्व आहे. आणि या वाक्याने असं दाखविलं आहे की हेच अमृत आहे, हेच ब्रह्म आहे आणि हेच सर्व काही आहे. म्हणजे आता इथे आपण एकानंतर एक पाहतोय की या ठिकाणी प्रत्येक महाभूत चा उल्लेख केला तेव्हा इतर सर्व महाभूताचा संबंध त्याशी आहे आणि ते परस्परांचे मधु आहेत, प्रिय आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पुढचा जो भाग सांगितला आहे की या संबंध महाभूताच्या या सर्व अवस्थेचा मूळ जे कारण आहे त्याला, ते कारण स्वरूप जे आहे ते तेजोमय अमृतमय पुरुष म्हटलेलं आहे त्याला. तो तेजोमय अमृतमय पुरुष जो आहे तोच ब्रह्म आहे, तेच अमृत आहे आणि तोच आत्मा आहे आणि तेच सर्वत्र आहे, अशा प्रकारचं विधान यांनी सांगितलं आहे. तेव्हा ह्याचा आशय जो आहे तो अशा प्रकारे अग्नीच मधु आहे आणि वर्णामध्ये हे अग्नीची विशेष रूपाची स्थिती आहे, हे ह्याचा तात्पर्य आहे. तेव्हा आता पृथ्वी झाली, जल झाला, अग्नी झाला. आता पुढचा जो महाभूत आहे तो म्हणजे वायू. तर वायूबद्दलचा चौथा मंत्र असा आहे. तो मंत्र असा आहे की अयम वायू सर्वेषां भूतानां मध्वस्य वायो हो सर्वाणि भूतानि मधु यश्चा अस्मिन्नवि तेजोमय अमृतमय पुरुषो यश्चायम अध्यात्मम प्राणस्तेजोमयो अमृतमय पुरुषोयमेव स यो यमात्मे त अमृतमिदम ब्रह्मेदम सर्वम. अर्थ असा आहे की हा जो वायू आहे तो समस्त भूतांचा मधु आहे आणि समस्त भूत या वायूचे मधु आहेत. आणि या वायूमध्ये जो हा तेजोमय अमृतमय पुरुष असतो आणि जो हा अध्यात्म प्राणरूप तेजोमय अमृतमय पुरुष असतो तोच हा आत्मा आहे. आणि या वाक्याने पुन्हा एकदा सांगितलं आहे की हेच ते ब्रह्म आहे आणि हेच सर्व काही आहे. म्हणजे जवळपास अर्थ सारखा आहे. या ठिकाणी एक एक महाभूताचं वैशिष्ट्य दिले आहे. या ठिकाणी वायूला अध्यात्म प्राणरूप असं म्हटलेलं आहे आणि प्राणाचं सुद्धा जे स्वरूप आहे ते वायूचंच असतं आणि तो तेजोमय आहे. त्याच्यामध्ये तेजोमय अमृतमय पुरुष आहे आणि त्याच्यामध्ये तो आत्मतत्व आहे. म्हणूनच त्याच्या अस्तित्वाचा आभास सुद्धा जो आहे तो काहीतरी अस्तित्व असल्याशिवाय होणार नाही. आपण म्हणतो की जगन मिथ्या ब्रह्मसत्य म्हणतो, पण जग मिथ्या जरी असलं तरी ते भासमान जरी असलं तरी तो ते आपल्याला दिसतं. हे दिसण्याचं कारण काय, काहीतरी आहे म्हणून काहीतरी दिसतं, हे त्यात समजलं पाहिजे. तर काय आहे, तर तो त्या ठिकाणी अमृतमय पुरुष आहे आणि त्याची अभिव्यक्ती जी आहे ती ह्या वायूच्या रूपात आहे. म्हणजे ती अध्यात्म प्राणरूप जो वायू आहे तो ह्याच्यामधून दिसतो आणि त्याचं मूळ जे स्वरूप आहे तेच ब्रह्म आहे, तेच सर्व काही आहे आणि तोच आत्मा आहे, हे या ठिकाणी पुन्हा पुन्हा हे सांगितलंय. ह्याचाही आशय जो आहे तो सर्व प्रकारे वायू मधु आहे, अध्यात्म मधु प्राण आहे आणि प्राणाच्या शरीराचे आरंभ रूपाने त्याचे उपकारक होण्याच्या कारणाने देखील हा मधु आहे आणि त्याच्या अंतर्गत जो तेजोमय आदी असतो त्याचे मधुत्व जे त्याच्या कारणरूपाने उपकारक होण्याच्या कारणाने आहे, असेही सांगितले जाते. तेव्हा या वाणीच्या
पृथ्वी हे शरीर आहे आणि हा अग्नी तेजो रूप असतो. हे प्रत्येक महाभूताचा परस्परांशी अत्यंत घनिष्ठ अशा प्रकारचा हा संबंध आहे. त्याच्यानंतर आता आपण काय काय पाहिलं? पृथ्वी पाहिली, जल पाहिलं, अग्नी पाहिली आणि वायू पाहिला. आता पुढचं जे आहे ना, पुढचं महाभूत समष्टीमध्ये गेले ते, आणि समष्टीमध्ये असे काय काय तत्व आहेत की ज्या ठिकाणी तिथे मधुतत्व आपल्याला आढळेल आणि सर्व भूतांचा त्या ठिकाणी संबंध आहे. तर तो विषय जो आहे तो आता 5व्या मंत्रात मांडला आहे. अयम आदित्यम, आदित्य हा सर्वेषां भूतानां मध्वस्य आदित्यस्य सर्वाणि भूतानि मधु यश्चायम अस्मिन् आदित्ये तेजोमयो अमृतमयः पुरुषो यश्चायम अध्यात्मं चाक्षुषोक्ते शोमयो अमृतमयः पुरुषो यमेव स यो यमात्मे अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. अर्थ असा आहे की हा जो आदित्य आहे म्हणजे सूर्यनारायण, तर हा जो आहे तो समस्त भूतांचा मधू आहे आणि समस्त भूत जे आहेत ते आदित्याचे मधू आहेत. हा जो या आदित्यामध्ये तेजोमय अमृतमय पुरुष असतो आणि जो हा अध्यात्म चाक्षुष तेजोमय अमृतमय पुरुष असतो, तोच आहे जो की हा आत्मा आहे, ह्या वाक्याने सांगितले गेलेलं आहे. त्यामुळे हेच ते अमृत तत्व आहे, हेच ब्रह्मतत्व आहे आणि हेच सर्व काही आहे. म्हणजे पुन्हा एकदा त्या पद्धतीने इथे आदित्याला मधु म्हटलेलं आहे आणि चाक्षुष पुरुष जो आहे तो अध्यात्म मधु आहे. चाक्षुष म्हणजे जो आदित्य जो आहे तो ह्या समष्टीचा अक्ष आहे. त्यामुळे तो आपल्या अक्षाने संबंध ब्रह्मांडाला पाहतो, नियंत्रित करतो. म्हणून चाक्षुष पुरुष अध्यात्म आहे तो, आणि म्हणून तो सर्व ब्रह्मांडाचा मधु आहे आणि सर्व ब्रह्मांड त्याचं मधु आहे, असा या मंत्राचा अर्थ आहे. पुढचा मंत्र आपण पाहूया. मंत्र क्रमांक 6. इमा दिशः सर्वेषां भूतानां मध्वासां दिशां सर्वाणि भूतानि मधु यश्चायम असु दिक्षो तेजोमय अमृतमयः पुरुषो यश्चायम अध्यात्मं श्रौत्र प्रतिशुक् तेजो शुक्तस्य तेजोमयो अमृतमयः पुरुषो यमेव स एत्यात्मने अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. अर्थ असा आहे की हा ज्या दिशा आहेत ह्या दिशा समस्त भूतांचा मधु आहेत आणि समस्त भूत जे आहेत ते ह्या दिशांचे मधु आहेत. हे जे ह्या दिशेने तेजोमय अमृतमय पुरुष आहेत आणि जे हे अध्यात्म श्रोत्र संबंधी प्रतिशुद्ध तेजोमयो अमृतमय हा पुरुषो यमेव सहा यो यो यमात्मे अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. ह्या ठिकाणी हा जो मुद्दा मांडलेला आहे तो असा आहे की श्रोत्रसंबंधी ही इथे पूर्ण विवेचन आहे आणि ह्या श्रोत्रसंबंधी प्रतिशुष्क तेजोमय अमृतमय पुरुषा यमेव हे सर्व असं हे विवेचन या ठिकाणी केलं आहे. हे सर्व काही ब्रह्मतत्वच आहे आणि असं हे विवेचन या 5व्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि 6व्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा हा जो 6वा मंत्र आहे तो या दिशेच्या संदर्भात आहे आणि अशा प्रकारे दिशा मधु आहेत, श्रोत्र दिशांचे अध्यात्म परिमाण आहेत आणि ते देखील शब्द श्रवणाच्या समयी परिणाम आहेत. तरी देखील शब्द श्रवणाच्या समयी श्रौत्र पुरुष जो आहे तो विशेषतः श्रोत्राच्या समीप राहत असतो. या कारणाने ते अध्यात्म प्रतिशुद्ध आहेत आणि त्या प्रतिशुद्धामध्ये अर्थात प्रत्येक श्रवण समयामध्ये तो राहत असतो. त्याच प्रतिशुद्ध असं त्याला म्हणत असतात. असा हा 6वा मंत्र आपण इथे संपन्न केलेला आहे आणि इथे आपण थांबूया आणि त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या रविवारी पाहूया. पुढचा 7वा मंत्र आहे आणि 16 मंत्रापर्यंत हे मधु ब्राह्मण अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणजे ब्रह्मांडामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये वस्तूमध्ये ते ब्रह्मतत्वच ओतप्रोत आहे हे ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.